दिवाळी झाला, दसरा झाला, सणाचे दिवस गेले तरीही आज मी गुलाबजामुन का करत आहे? तर हो, त्याहूनही महत्त्वाचा दिवस माझ्यासाठी म्हणजे आज आहे शौर्याचा वाढदिवस. आणि प्रत्येक आईला सणापेक्षाही जास्त महत्त्वाचा असणारा दिवस म्हणजे त्यांच्या मुलांचा वाढदिवस. आणि त्यामुळेच मी इथे गुलाबजामुन तयार केले आहेत. गुलाबजामुननंतर घरी जे आहे मी पेंट करायला घेतले, कारण की शौर्याने जे आहे इथं चित्रकारी करून ठेवली होती सर्व वॉलवर, ते सर्व मिटवायचं होतं. हे खरं काम तर मला दिवाळीतच करायचं होतं, पण काही वेळ न मिळाल्यामुळे म्हटलं चला आज शौर्या झोपलेली आहे तर तिचं डिस्टर्बन्स न होता मी इथे सर्व काम करायला घेतलं. आर्यानेही मला खूप मदत केली. एक वॉल मी केली आणि बाकीचे काही सर्व काम होते तिने केले. तोपर्यंत इथे शौर्या मॅडम जे आहे ते चांगल्या झोपलेल्या होत्या. तोपर्यंत मी बाहेर जाऊन काही खाण्याचं सामान घेऊन आले. सकाळीच शौर्याच्या बाबांनी समोसे आणि फुलांचा ऑर्डर दिला होता, तेही घेऊन आले. छानसा केक घेऊन आले. त्यानंतर घरी काही ठेवलेलं मागच्या वर्षीचं जे डेकोरेशन होतं तेच छान काढून ते वॉलला लावलं, सजवलं आणि भगवान बुद्धाच्या मूर्ती आणि बाबासाहेबांचा फोटोसमोर छान फुलं टाकले. छान घराला सुंदर असं सजवलं. आम्हीही तयार झालो आणि आम्ही वाट बघत होतो. घरी जे काही मित्रमंडळी होते 2-4 लोकांना बोलवलं होतं, जे आमचे नेहमीचे मित्रमंडळ आहेत त्यांना बोलवलं. आणि ही मॅडम शौर्यासोबत मी जे आहे फोटो काढण्यासाठी थोडंसं प्रयत्न करत होते, पण शौर्या जे आहे मला काही फोटो तिच्यासोबत किंवा व्हिडिओ हे काढू देत नव्हती. बघता बघता सर्व घरी आले. आम्ही सर्वांनी मिळून वंदना घेतली आणि मग त्यानंतर केक कटिंगचा प्रोग्राम केला. छानसा नाश्ता केला आम्ही सर्वांनी मिळून. आर्या आणि जे छोटे मुलं होते त्यांनी सर्वांनी खूप एन्जॉय केलं. शौर्या आहे ती आपल्या गिफ्टसोबत छानशी खेळत होती. तोपर्यंत आम्ही नाश्ता केला. त्यानंतर आम्ही जेवण केलं, छान गप्पा केल्या. अशा प्रकारे शौर्याचा जो आहे छानसा घरी छोटासा वाढदिवस आम्ही केला. भेटूया नेक्स्ट व्लॉग.